जय भीम नमो बुद्धाय. बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घडामोडी. आमदार राहुल आवाडे यांनी आज सकाळी 8 वाजता शहीद भगतसिंग उद्यान इचलकरंजी येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी व महिलांनी या उद्यानातील असणाऱ्या समस्या व नागरिकांना येत असलेल्या अडचणी सांगितल्या. सदर उद्यानामध्ये शहरातील तसेच ग्रामीण परिसरातील असंख्य नागरिक आपल्या लहान मुलांना घेऊन खेळण्यासाठी येत असतात. त्याचबरोबर सकाळी व सायंकाळी तरुण वर्गासह ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी मोठ्या प्रमाणात फिरायला व ओपन जिममध्ये व्यायाम करण्यासाठी येत असतात. गेल्या 1 वर्षापासून उद्यानाबाहेर पाईपलाईन बदलायचे काम चालू असताना उद्यानाला पाणी पुरवठा करणारे कनेक्शन कट झाल्यामुळे येणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. कामगारांना वृक्षांना घालायला पाणी कमी पडत आहे. टॉयलेटची दारे फुटलेली आहेत. त्या ठिकाणी ही पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे महिलांना तसेच पुरुषांची गैरसोय होत आहे. ओपन जिमच्या मशिनरीची मोडतोड झाली असल्यामुळे त्याचा वापर होत नसल्याने त्या ठिकाणी महिलांना व पुरुषांना तसे 2 वेगवेगळ्या ठिकाणी नवीन साहित्य बसवून मिळावे. उद्यानाशेजारी असलेल्या ऑक्सिजन पार्कमध्ये फिरायला जाणाऱ्यांची संख्या फार कमी असल्याने त्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी ऑक्सिजन पार्क हा उद्यानाला जोडण्यात यावा. उद्यानामध्ये नेहमी स्वच्छता राखण्यात यावी. वृक्षांच्या पानांचा कचरा ट्रॅकजवळ डिस्पोज करण्यासाठी साठवला असल्याने त्याची दुर्गंधी पसरत असून फिरायला येत असलेल्या नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे ट्रॅकपासून बाजूला व लांब साठा करावा. लहान मुलांची खेळणी बसवून मिळावी. स्विमिंग टँक बंद असलेल्या नागरिकांची गैरसोय होत असल्याने तो लवकरात लवकर चालू करावा अशी मागणी नागरिकांनी आमदार राहुल आवाडे यांच्याकडे केली. मजाक सांगायचा हा रंगाने मला आज सांगितलं, सुनील दादानी आज यायला सांगितलं. बरोबर 8 वाजता कधी बी नाही. 1-2 राऊंड मारला का नाही परिस्थिती लक्षात येते. राऊंड मारायला तुम्ही लय भारी भारी बघायचं नाही. बाकी टेन्शन काय आपल्याला तुम्हाला समजणार राऊंड वरून आता इथपर्यंत झाडाची सावली पडल्यामुळे पाऊस जास्त झाल्यामुळे अपेक्षा आहे तुमच्या करायला पाहिजे. राहुल आवाडे साहेब या भागातले नगरसेवक रंगा खवरे साहेब, सुनील पाटील साहेब आणि त्यांचे बाकीचे नगरपालिकेचे कर्मचारी आलेले आहेत, त्यांचे सहकारी कार्यकर्ते आलेले आहेत. 3 वर्ष आम्ही या भागेसाठी संघर्ष करतोय. आयुक्तांना कितीतरी वेळा पत्र दिली, त्यांना इथं आणून बोलवून घेतलं तरी त्यांनी फक्त प्रत्यक्ष पाहिलं आणि कामाचं सगळं शून्य आहे. ही इथली जी अवस्था आहे त्या इचलकरंजी नगरपालिकेतल्या या भागातली म्हणण्यापेक्षा या संपूर्ण शहरातली बरीचशी लोक मुलं नातवंड घेऊन या बागेत खेळायला येतात आणि तास 1.5 तास म्हणजे या सगळ्या म्हणजे खेळण्यासाठी वाट बघत बसावं लागतं. कुठलंही त्यांना खेळण्यासाठी ज्या सुविधा आहेत त्या त्यांना व्यवस्थित नाही आहे. पाणी पिण्यासाठी व्यवस्थित सुविधा नाही आहेत आणि जो ट्रॅक आहे बसण्यासाठी लोकांच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी जे जागी जे आपल्याला बाकडी पाहिजे ते पण या ठिकाणी व्यवस्थित नाही आहेत. ती एवढा वेळ आता आज या ठिकाणी त्यांना आपल्या सगळ्या समस्या सांगितलेल्या आहे. जातीनं त्यांनी लक्ष देतो म्हणून सांगितलं आहे. संबंधित कामाची जबाबदारी रंगा खवरे साहेबांना आणि सुनील पाटील साहेबांना सांगितलं आहे. आम्ही एवढीच आशा करतो हे काम आम्हाला महिनाभरामध्ये मार्गी लावावं. आमचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. आज इचलकरंजी परिसरातलं खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय सज्ज असलेले हे भगतसिंग उद्यान, या भगतसिंग उद्यानमधले बरेच या ठिकाणी असलेले काही त्रुटी आहेत, काही प्रॉब्लेम आहेत ते बघण्यासाठी मला आग्रहाचं त्यांनी सांगितलं होतं. असे या परिसराचे नगरसेवक श्रीरंग खवरे, सुनीलदादा पाटील, रज्जाक सगळ्यांनीच या परिसरामध्ये मला येऊन या भगतसिंग बागेमधले काय समस्या आहेत, काय प्रॉब्लेम आहेत ते सगळं बघण्यासाठी त्यांनी स्वतः मला त्यांनी सांगितलं आणि त्यानिमित्तानं 8 वाजता मी येतो म्हणून सांगितलं. आज आलो, सगळा परिसर फिरून बघितला, इथल्या असणाऱ्या समस्या बघितल्या. मग इथं असणारे जे काही ओपन जिम असू दे, काही पाण्याची व्यवस्था, स्वच्छताची व्यवस्था, टॉयलेटची व्यवस्था, इथे खेळणी, लहान मुलांच्या खेळणीची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्या ठिकाणी बघितल्या. या भेटीच्या निमित्तानं महानगरपालिकेचे अधिकारीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्या गोष्टीचा आम्ही सगळी माहिती घेतली, पाहणी केली. त्याचबरोबर ह्याला लागून असलेलं आपलं जे स्विमिंग टँक आहे त्या स्विमिंग टँकचं सुद्धा आपल्याला जे काही काम अर्धवट राहिलं आहे आणि त्यामुळं स्विमिंग टँक बंद आहे ते सुद्धा मार्गी लावायचं आता येणाऱ्या काळामध्ये चालू करू. आणि जी कामं आपल्याला लगेच चालू करता येतात
त्यामध्ये कनेक्ट म्हणजे आपलं हे भगतसिंग बाग ऑक्सिजन पार्कला कनेक्ट करायचा जो विषय आहे तो लक्षात लगेच 3-4 दिवसामध्ये आपल्याला तो कनेक्ट करून घेता येईल. पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत ते क्लिअर करून पाणी चालू करता येईल. स्वच्छतेचे विषय आहेत ते स्वच्छता लगेच करता येईल. आणि ज्याला आपल्याला मोठा निधी लागेल म्हणजे आता बघताना जर बघितलं तर इथे जे लाईट्स आहेत जे सगळे पोल आहेत ते सगळे गंजले आहेत, त्याच्यावरचे दिवे नाही आहेत. ह्या सगळ्या गोष्टी जे काही रिपेअर मेंटेनन्स आपल्याला लागणार आहेत ते रिपेअर मेंटेनन्स करून घ्यायची व्यवस्था करू. वाठार वडगाव गावामध्ये असणाऱ्या गट नंबर 113 ब मधील 7.5 एकर भूखंड बोगस कागदपत्रांचा वापर करून बेकायदेशीररित्या बळकावून जमीन 7/12 पत्रकी मालकी हक्कात व भाडेपट्ट्याने नोंद केल्याच्या विरोधात गेली 18 दिवस सुरू असलेल्या श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप तालुका हातकणंगले व मान्य जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी दिलेल्या आदेशाच्या निषेधार्थ ग्रामस्थांच्या व जमीन बचाव कृती समितीचे साखळी उपोषण सुरू असताना खासदार धैर्यशील माने व आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये समन्वय बैठक लावली होती. या बैठकीसाठी वाठार बचाव कृती समिती व हजारो ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित होते. यावेळी बैठकीमध्ये बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी वाठार गावाच्या हितासाठी समन्वयाची भूमिका बजावून गावाला ही जमीन गावाच्या जनहितासाठी मिळावी अशी प्रामाणिक भावना जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर मांडली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गावातील काही लोकांनी असे म्हणणे मांडण्यास सांगितले असता सरपंच सचिन कांबळे, राजहंस भुंजिंगे, विनायक पाटील यांनी ही जागा कशी खोटी कागदपत्रे करून उतारा डायऱ्या कशा बदलल्या याचा सर्व कागदपत्रे दाखवली व जमीन कशी आपल्या नावावर केली हे जिल्हाधिकारी यांना दाखवले. व जिल्हाधिकारी अमोल येडगे व खासदार धैर्यशील माने, आमदार डॉक्टर अशोकराव माने, माजी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार राजीव आवळे, शिवसेना जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या समन्वय बैठकीत संस्था अध्यक्ष विजयसिंह माने यांनी जनभावनेचा आदर करून श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप या संस्थेच्या नावावर झालेली जागा परत करण्याचं बैठकीत कबूल केलं आहे. वाठार गावच्या सर्व नागरिकांचं मी प्रथमतः आभार मानतो. सगळ्यांनी आज जो रेटा लावला, ज्या उपक्रमाच्या माध्यमातून प्रचंड ताकद तुम्ही तयार केली आणि त्यामुळं आज खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली, आम्ही सर्वांच्या नेतृत्वाखाली आज ही जागा ग्रामपंचायतीच्या नावावर व्हावी याच्यासाठी जो निर्णय झालेला आहे तो सगळ्यांचे तुमच्या अथक प्रयत्न आहे. तुम्ही आतापर्यंत केलेला त्याग आहे आणि त्यामुळे ती ग्रामपंचायतीच्या नावावर राहणार आणि 8-5 दिवसामध्ये 7/12 ग्रामपंचायत नावावर होणार. पूर्ण ताकद खासदार साहेबांना आम्ही त्याला लागेल ती गावाला आम्ही सगळी जी काही अडचण असेल ती पूर्ण करून मदत करू एवढं सांगतो. आपण सर्वांनी शांततेनं जावं. शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की वठारच्या एकजुटीचा, वठारकरांच्या एकजुटीचा, कारण हे श्रेय कुणाचंही नाही, फक्त आणि फक्त वठारकरांचं आहे. तुम्ही सगळ्यांनी अतिशय ताकदीनं गड लढवला. आम्ही तुमचेच वकील आहे, पण जरा शिस्तीत या. आज बापू असतील, आम्ही असू, लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर कायद्याची आणि व्यवहाराची सांगड घालून करावं लागतं. आम्ही आंदोलनाला भेट द्यायला तुमच्यापर्यंत आलो नाही याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण तुमचा मार्ग काढताना कुठंही मागं पडलो नाही याचीही कबुली आहे. आज इथं करत असताना बापूंचा आणि आमची ह्यासाठी 1 दिवसाची नाही साहेब, कलेक्टरांच्या पाशी, कारण कायदेशीर लढाई आहे आणि कायद्यामध्ये मार्ग काढावा लागतो. त्याची कागदपत्र सगळी या ठिकाणी परत रिव्होक करायची. मगाशी जे माजी आमदार साहेबांनी सांगितलं ते खरं आहे की असं इतकं सोपं नाही. ते 9 तारखेला हिअरिंग मध्ये चर्चेला वावच आपण ठेवलेला नाही. आपण आजच्या बैठकीमध्येच त्याच्यावर शिक्कामोर्तब केलाय. उद्या प्रांतांच्या पशी दोन्ही बाजूची लोक एकत्रपणे त्या ठिकाणी बसतील. ग्रामस्थांचं मनापासून अभिनंदन की तुम्ही चिकाटीनं हे सगळी बाजू लावून धरली. लोकप्रतिनिधी म्हणून हे आमचं कर्तव्य आहे की लोकभावनेचा आदर राखत लोकप्रतिनिधी हा लोकांच्या बरोबरच राहिला पाहिजे आणि त्या अनुषंगानं आम्ही सगळी बाजू तुमची त्या ठिकाणी घेतली. आम्ही केलेलं काही वेगळं नाही, तुम्हीच आम्हाला वकीलपत्र दिलंय, त्यामुळं त्याचा फायदा गावाला व्हावा याची आमच्या सर्वांची भावना त्या ठिकाणी होती. आणि आज खरं तर यामध्ये आपण दुसरी बाजू लक्षात घेतली पाहिजे की दुसरी जी बाजू आपण समजतोय त्या बाजूनं सुद्धा आम्ही शब्द टाकल्यानंतर त्याला नकार दिलेला नाही.
त्यांनी सगळं स्पष्टपणे आम्ही जे सांगितलं, गावाची भावना सांगितली, तुम्हाला गावानं काय काय दिलं याच्या बाबतीतली माहिती दिली. गावाचा सुद्धा तुमचा रोष नाही, पण हे आमची गावची जमीन काढून घ्यायची नाही एवढीच भावना आहे. त्यामुळं त्यांनी सुद्धा लोकभावनेचा आदर त्या ठिकाणी राखला. आम्ही जो शब्द कलेक्टर साहेबांच्या समोर दिला, त्यांनी सुद्धा संस्था चालकांनी तो मान्य केला. दोघांच्या म्हणजे मागणारा नको म्हटल्यानंतर विषय राहिला काय? ज्यावेळी मागणारीच मंडळी म्हणायला लागली की नको, आता आम्हाला ही नको, गावाची जमीन गावाला द्या, त्यामुळं मार्ग आपला सुखकर झाला. त्याच्यामध्ये आता रिवोक होण्यासाठी ऑर्डर, जे आता सरांनी सांगितलं, याच्यासाठी म्हणून खरंच आता डोक्याचं कफन नंतर काढूया आपण. ते अंमल झाल्यानंतर अंमल झाल्यानंतर त्या ठिकाणी तेच अंमल झाल्यानंतर ज्यावेळी तुमचं नाही आता वेगवेगळे परत आपल्याकडे येईल, त्याच वेळी तुम्ही कफन करा. आणि निश्चितच ग्रामस्थांचं अभिनंदन की ही सगळी चळवळ लोक चळवळ झाली. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये तुम्हाला सांगतो, एवढा फास्ट निर्णय कधी झालेला नाही. म्हणजे तुमच्याही माहितीसाठी सांगतो की इतक्या व्यवस्थित पद्धतीनं आणि फास्ट अंमल या ठिकाणी कुठलाही झाला नाही. कलेक्टरांचं सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा अतिशय व्यवस्थित भूमिका याच्यामध्ये घेतली. कुठलीही आडेवेडे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली नाहीत. सर्वच या ठिकाणी आजी माजी लोकप्रतिनिधी हे आम्ही सगळेजण तुमचे वकील म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होतो. सगळ्यांनी एकत्रपणे एक मुखानं आपली मागणी लावून धरली. हे धैर्यशील माने बोलत होता, तुम्ही खासदार केल्यामुळे. त्यामुळे मी बोलतोय, हे तुमचे शब्द आहेत आणि ते बोलण्याचा सामर्थ्य तुम्ही मला त्या ठिकाणी दिलंय. पण गावकऱ्यांचंही अभिनंदन आणि संस्थेचंही आभार की दोघांनी समन्वयानं कोर्ट कचेऱ्यामध्ये न पडता संस्थेला सुद्धा आता आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की कुठलीही आमची तुमच्या बाबतीतली निगेटिव्हिटी नाही, पण आमचं तेवढं काढून घ्यायच्या नादाला लागू नका. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये आपण दोघंही समन्वयानं गावाच्या विकासाला कशी भर पडेल, वेगवेगळे विषय गावातला आपल्याला आणखी या जागेमध्ये कसे आणता येईल. एकदा जागा मिळवून दिली की आता रिवोक होताना ऑर्डर जी पूर्वपदावर जी जमीन होती त्याच्या नावावर होती, म्हणजे माहिती घ्या त्याची. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नगर परिषदेची प्रभाग रचना करणे अपेक्षित असतानाही बुलढाणा नगर परिषदेने तयार केलेली प्रभाग रचना ही नियमबाह्य व नागरिकांच्या हिताला बाधक असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्ता ॲडव्होकेट जयेश शेळके यांनी केला आहे. या संदर्भात ॲडव्होकेट जयेश शेळके यांनी नगर परिषदेकडे लेखी आक्षेप नोंदविला आहे. त्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नव्याने सुस्पष्ट न्याय्य व सुयोग्य प्रभाग रचना जाहीर करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. बुलढाणा नगर परिषदेच्या प्रभाग रचनेवर आक्षेप नोंदवण्याची कालची अंतिम मुदत होती आणि काल आम्ही त्या ठिकाणी आक्षेप नोंदवलेले आहेत. मुळात ही प्रभाग रचना करत असताना शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन होणे अपेक्षित होते, परंतु दुर्दैवाने या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचं निदर्शनास येतंय आणि त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही हे आक्षेप नोंदवलेले आहेत. मुळात ही प्रभाग रचना करत असताना स्थळ निरीक्षण करून लोकसंख्या विचारात घेऊन आणि शासनाने दिलेल्या नियमांनुसार होणे अपेक्षित होते, परंतु केवळ कागदोपत्री आणि राजकीय फायद्यासाठी काही व्यक्तींच्या ही प्रभाग रचना झाल्या असल्याचं निदर्शनास येतंय. त्यामुळे आम्ही आक्षेप त्या ठिकाणी नोंदवलेले आहेत आणि आमची मागणी आहे की ही प्रभाग रचना सदोष असून अतिशय सुयोग्य पद्धतीने, न्याय पद्धतीने आणि शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करून योग्य पद्धतीने प्रभाग पुनर्रचना झाली. परभणी जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू परभणी जिल्ह्याच्या मातीमधून घडविलेले आहेत. एक मुलगी वर्ल्ड चॅम्पियन तर दुसरी मुलगी आंतरराष्ट्रीय चॅम्पियन झालेली आहे. 2025 या वर्षात आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगमध्ये मोनाली धनगर आणि कोटकवार मेडलिस्ट झालेले आहेत. 25 मुली या सेंटरमधून घडलेल्या आहेत. या ट्रेनिंगमधून रेल्वे व विविध क्षेत्रात भरती झाल्या आहेत. या संदर्भात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉक्सिंग सेंटर होणार असल्याचं आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग कोच धनंजय बनसोडे यांनी लॉर्ड बुधा टीव्हीशी बोलताना सांगितले. बॉक्सिंग संघटनेच्या या स्टेडियम मैदानात आलेलो आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कोच धनंजय बनसोडे या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असतात. गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी हे बॉक्सिंगचं काम करत आहेत आणि अनेक पुरस्काराने ते या ठिकाणी विजेते झालेले आहेत, त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत आणि परभणी जिल्हा या ठिकाणी ते
बॉक्सिंगच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांना त्यांना आंतरराष्ट्रीय लेवलवर त्यांनी पाठवलेले आहेत. आपल्यासोबत हे विद्यार्थी दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ते बॉक्सिंग करत असतात आणि परभणीसारख्या एका छोट्याशा जिल्ह्यामध्ये धनंजय बनसोडे हे कोच म्हणून काम करत आहेत. आपल्यासोबत आपण त्यांना विचारणार आहोत की आपण कशा पद्धतीने या ठिकाणी बॉक्सिंगचं प्रशिक्षण देतात, आपण त्यांच्याशी जाणून घेणार. नमो बुद्धाय. मी धनंजय मारुतीराव बनसोडे. गेली 35 वर्षापासून बॉक्सिंग ह्या खेळामध्ये कार्य करतो आहे. परभणी जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू या परभणीच्या मातीमध्ये घडलेले आहेत. बरेच खेळाडू, 2 मुली ह्या एक वर्ल्ड चॅम्पियन झालेली आहे व एक आंतरराष्ट्रीय झालेली आहे. तसेच नुकतेच ह्या वर्षी 2 विद्यार्थी ऑल इंडिया बॉक्सिंगमध्ये, एक मोनाली धनगर आणि दुसरा कोटकवार, अभिमन्यू कोटकवार म्हणून, हे दोघंही मेडलिस्ट झालेले आहेत. 25 मुली जवळपास राष्ट्रीय पदक प्राप्त ह्या सेंटरमधून घडलेल्या आहेत आणि अनेक गोरगरीब विद्यार्थी ह्या सेंटरमधून मेडलिस्ट होऊन गव्हर्मेंट जॉबमध्ये लागलेले आहेत. कोणी रेल्वेमध्ये आहे, पोलीसमध्ये आहे, भरपूर अनेक विविध क्षेत्रामध्ये ह्या सेंटरमधले विद्यार्थी आज झळकत आहेत आणि ह्याचा मला आनंद आहे. आणि हे एकमेव सेंटर असं आहे जे मराठवाड्यात अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे सेंटर आपण इथे स्थापन केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळात संघटनेचा मानस आहे की येणाऱ्या काळामध्ये हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आणखी मोठं सेंटर होईल आणि शासनाच्या बऱ्याच योजना इथे राबवण्यात येतील. जसं की आत्ता नुकतंच मिशन लक्षवेधसाठी आम्ही पात्र झालेलो आहोत आणि त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदारसंघ वाटून घेण्याबाबत तसेच कोणत्याही राजकीय पक्षांनी जागा वाटून घेण्याबाबत अद्याप चर्चा झाली नाही. त्यामुळे वंचितच्या उमेदवारांनी आपण आणि जनतेशी प्रामाणिक राहून राज्यात वंचित बहुजन आघाडीचे वर्चस्व ठेवूया असे आवाहन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले. प्रकाश आंबेडकर हे 2 दिवस झाले कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. आज इचलकरंजी हातकणंगले तालुक्यातील कोरोची गावात शिबिर संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अंजली आंबेडकर, सोमनाथ साळुंके, जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड, डॉक्टर नितीन डेपे तसेच जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. कोल्हापूरमधला सगळा इन्कम टॅक्स पेयर, फुले शाहू आंबेडकरी विचारातला इन्कम टॅक्स पेयर यांनी जर ठरवलं की आज आपल्याला असणारा कोल्हापूरमध्ये 100 कोटीचं असणारं कॅपिटल जमा करायचं आहे, खिशाला चाट न बसता तुम्ही ते जमा करू शकता. खिशाला चाट न भरता तुम्ही ते जमा करू शकता. मला कोणीतरी सांगावं कसं? कोणीतरी सांगावं मला कसं? खिशाला चाट न देता, जे स्वतःच्या खिशाला चाट न देता तुम्हाला जमा करता येते सांगणार. त्यांनी असं उत्तर दिलं की काही NGOs
ज्यांनी व्यवस्थितरित्याने इन्कम टॅक्सकडे अर्ज केला तर त्यांना ATG, ATGG आणि याच्या खाली 100% डोनर जो आहे त्याला टॅक्स एक्झम्पशन मिळतं. सत्तेवरती नियंत्रण. निवडून आलेला आमदार काहीच करत नाही. की इथलं असणारं सरकार सुद्धा काहीच करत नाही. इथलं सत्तेवरती नियंत्रण करायचं असेल तर तुम्ही आयदर बायर्स मार्केट जे आहे त्याच्यावरती तुमचं नियंत्रण पाहिजे किंवा इथल्या असणाऱ्या शासनाच्या तिजोरीमध्ये जाणारा जो टॅक्स आहे त्याच्यावरती तुम्हाला नियंत्रण पाहिजे. आणि सरकारच्या तिजोरीमध्ये जाणारं नियंत्रण व्हायचं असेल तर तुम्हाला इथे असणारं मॅन्युफॅक्चर होणं हे गरजेचं आहे. किंवा चळवळीचा असणारा आयाम हा मतदान देणं, आमदार निवडून आणणं, नगरसेवक निवडून आणणं, जिल्हा परिषदेमध्ये आणणं हा एक भाग आहे, पण तो टोटल भाग नाही. तो एक पार्ट आहे फक्त. आणि तो करण्याच्या गरजेचा भाग असेल त्या ठिकाणी मानतो. पण इथल्या अर्थव्यवस्थेवरती मी जसं म्हटलं बायर म्हणून त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं किंवा शासनाच्या तिजोरीमध्ये जाणारा निधी जो आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं हा गरजेचं आहे. रोजगाराचं बघितलं, एम्प्लॉयमेंटचं बघितलं तर एकूण एम्प्लॉयमेंटमध्ये 8% हा ऑर्गनाइज्ड जे व्हाईट कॉलरवर आहे. आणि इथं जे आज आंबेडकरी समाजाचे जे लोक आलेत सर्व्हिसमध्ये ते आरक्षणाच्या धोरणातून आले. कोणाची गुणवत्ता कितीही चांगली असू द्या, त्याला ओपनच्या जागेवरती घेतलंय किंवा असं काही चित्र मला दिसत नाही. आता एकंदरीत 91 नंतर आणि नंतरच्या कालावधीमध्ये सगळं खाजगीकरण व्हायला लागलं. ज्या पब्लिक सेक्टरमधल्या सरकारी जागा होत्या त्या सगळ्या खाजगी व्हायला लागल्या. आणि अगोदर खाजगी क्षेत्र होतच, आपली आयडेंटिटी मिश्र अर्थव्यवस्था, प्रायव्हेट आणि पब्लिक. आणि पुन्हा आपण ते खाजगीकरण एका बाजूला वाढवतो आणि दुसऱ्या बाजूला आरक्षण धोरण जवळपास कसं अयशस्वी होऊ शकेल याची व्यवस्था आपण करायला. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक ऑगस्ट 2025 हे जे आणलेलं आहे, तर या माध्यमातून भविष्यात आत्ता जो वर्ग आता जमायत झालेला आहे तो एकत्र येऊच नये अशी सोय त्यांनी या विधेयकाच्या माध्यमातून केलेली आहे. त्याच्याबद्दल स्ट्रॉंगली अपोज तुम्ही केलेला आहेच, पण भविष्यात याचे परिणाम काय होतील? कारण आम्हाला हे कार्य असं सतत जर ठेवायचं असेल तर या कायद्याचा अडथळा पुढे भविष्यात येऊ शकतो. त्यानंतर वोटिंगच्या बाबतीत तुम्ही नेहमी आपली मतं मांडताय वोट चोरीबद्दल किंवा मतांच्या फरकाबद्दल, पण 2019च्या इलेक्शनमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचा दुर्दैवाने जो पराभव झाला आणि जो मुळात नाहीच आहे SC असा स्वामी त्या ठिकाणी विजयी झाला, पण तिथं मतांचा फरक होता, त्याची केस चालू होती. तर ते हल्ली आता अनेक पत्रकार परिषदेमध्ये वगैरे त्याचा उल्लेख होताना दिसत नाही. जाणीवपूर्वक ही अशा गोष्टी लपवून ठेवल्या जातात सरकारकडून देखील. त्याच्या आतापर्यंत निकाल लागायला पाहिजे होता. त्यानंतर साहेब तुम्ही जे उमेदवार देताय त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही तन मन धन याने त्यांच्या पाठीशी राहतो, त्यांचा प्रचार करतो आणि त्या काळात आमचे कार्यकर्ते घरदार देखील बघत नाहीत. पण तो उमेदवार आहे तो नंतर कुठंच दिसत नाही, कुठल्याच कार्यक्रमात दिसत नाही, कुठल्या स्टेजवर दिसत नाही. त्यामुळे आमची पण अशा उमेदवारांच्या बाबतीत थोडीशी निराशा होते. कृपया स्पष्टीकरण द्यावं.
मुंबईत 29 ऑगस्ट 2025 पासून मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असून त्यामुळे शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. आंदोलनाचे वृत्तांकन करणाऱ्या महिला पत्रकारांवर छळवणूक व गैरवर्तन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माई पत्रकार संघटना, मुंबई प्रेस क्लब आणि मुंबई क्राईम रिपोर्ट्स असोसिएशनने या प्रकाराचा तीव्र निषेध करून जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. CSMT येथे झालेल्या रेल्वे रोको आंदोलनामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले असून वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलकांना आझाद मैदानापुरते आंदोलन मर्यादित ठेवण्याचे व 3 सप्टेंबरपर्यंत रस्ते रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। मलकापूर रेल्वे विभागाने RCC भिंत बांधली असून प्लॅटफॉर्म नंबर 2 वर प्रवाशांना 2 किलोमीटरचा वळसा घ्यावा लागत आहे. स्टेशनच्या जवळपास असलेल्या 10-12 खेड्यातील प्रवाशांची गैरसोय होत असल्यामुळे समतेचे निळे वादळ या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाई यशांची वानखेडे यांच्या नेतृत्वात जिल्हा रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष महेंद्र कुमार बुरड, काँग्रेसचे अनिल भाऊ झोपे, अनिल आहुजा, NK हिवराळे, दीपक भाऊ मेश्राम, पत्रकार समाधान सुरवाडे, सतीश नाईक, डॉक्टर अशोक सरडकर यांचे समवेत मतदारसंघाच्या खासदार तथा केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे यांना स्टेशनच्या उत्तर दिशेकडून प्लॅटफॉर्म नंबर 2 वर जाण्यासाठी व तिकीट घर निर्माण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाला कळविण्याची विनंती निवेदनात करण्यात आली. यावेळी रक्षाताई खडसे यांचे सासरे माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य श्रीमान एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसाला सुद्धा भाई यशांची वानखेडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी हजेरी लावून त्यांना शुभेच्छा दिल्या. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.